हे बघा, या तिघांच्या वाटण्या झाल्या त्या. आता राहिला विषय म्हाताऱ्याचा. तर म्हाताऱ्याला कोण सांभाळायचं, म्हातारं कोणापाशी राहायचं, हे तुम्ही तिघ जण ठरवा. त्यात काय ठरवायचं? वर्षातले राहिले 12 महिने, त्यातले 4 महिने बारक्याकडे खातेले, 4 महिने मधल्याकडे खातील आणि 4 महिने माझ्याकडे खातील. त्यात काय ठरवायचा विषय एवढा? चालतंय की, मग तुमचं ठरलंय म्हणल्यावर विषयच मिटला. अरे तुमचं समजायचं खरं झालं, पण या म्हाताऱ्याचं काय करायचं विचारा घे. बरं तात्या, ठीक आहे, मग तुमचं काय म्हणणं आहे बोला आता. आता माझं काय म्हणणं असणार आहे, पोरांनी घराबरोबर माझ्या बी वाटण्या केल्या. हा माझं एक म्हणणं आहे, मला घराबाहेर काढण्यापेक्षा या तिघांनी बी कपड्यासकट बाहेर निघावं. त्यांनी जसं ठरवलंय 4-4 महिने सांभाळायचं, तसं माझं म्हणणं आहे की त्यांनीच माझ्याकडे येऊन 4-4 महिने राहावं. एवढीच माझी इच्छा आहे. हे पटलं बरं का आपल्याला? अहो, भरपूर झाली आता बापाची वाटणी. आता ही वाटणी पोरांची होणार, ती पण बापाकडून. बरोबर आहे का? भरकटली नाव दिशान ठाव दिशान ठाव